नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत न्यूज टॉप 9. सुरुवातीला पाहूया टॉप 9 सत्ता स्थापनेच्या हालचाली संदर्भातील बातम्या. पुढच्या काही तासात अश्विनी वैष्णवसह भाजपचे 2 निरीक्षक महाराष्ट्रात येणार. 29 तारखेला भाजपच्या आमदारांची नेता निवडीची बैठक. मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब. गृह मंत्रालयही फडणवीसांकडेच राहणार, सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खातं कायम, तर अजितदादांकडे पुन्हा अर्थ मंत्रालय असणार, सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्री पदाचा राजीनाम्यावेळी फडणवीस अजित पवार उपस्थित. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंची नियुक्ती. एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणं अवघड होईल. शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं, अन्यथा केंद्रात मंत्री बनावं. रामदास आठवलेंचा एकनाथ शिंदेंना सल्ला. आठवलेंकडून MLC आणि मंत्रिपदाची मागणी. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही शब्द दिला नव्हता. रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पक्षश्रेष्ठी करतील, दानवेंकडून स्पष्ट. मोदी शहांचा निर्णय सर्वांना मान्य असेल. येत्या काही दिवसात नव्या सरकारचा शपथविधी. दीपक केसरकरांचं वक्तव्य. भाजपचे 10, शिंदेंचे 6 आणि दादांचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार. दादांचे 3 आमदार कॅबिनेट, तर 1 जण राज्यमंत्रीपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती. ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली तेच मुख्यमंत्री व्हावेत. आमदार शंभूराज देसाईंची मागणी. आमच्याकडे निर्णयाचे सर्व अधिकार, फक्त शिंदेंचेच, तसा ठरावही केलाय, देसाईंची माहिती.